एकीकडे वर्धा लोकसभेच्या दरम्यान उन्हाचं जे तापमान आहे हे सुद्धा वाढतं आहे। वर्ध्याच्या तापमानाची नोंद 42.5 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली। यासह विदर्भातलं सुद्धा तापमान जे आहे ते सतत वाढत आहे आणि अशामध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या एकूण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उन्हाची जी तीव्रता ही आता कार्यकर्ते पदाधिकारी आणि प्रचार यंत्रणेला जाणवायला लागलेली आहे। त्यामुळेच नागरिक जे आहे ते सुद्धा घराच्या बाहेर पडत असताना दुपट्टा आणि रुमाल याचा आधार घेतच बाहेर पडत आहे आणि उकाड्यामुळे कुठेतरी नागरिक जे आहेत ते सुद्धा शीतपेयासारखे जे पदार्थ आहेत, मग ते उसाचा रस किंवा एकूणच शीतपेय रस्त्यावर जी दुकानं थाटलेली आहेत या दुकानांवरचा आधार घेत कुठेतरी आरोग्याला राखण्याचा प्रयत्न होतोय। याशिवाय प्रचार जे होतात आहे विविध पक्षांचे, राजकीय पक्षांचे नेत्यांचे, हे जे नेते आहेत हे सुद्धा बाहेर पडत असताना सकाळचा वेळ किंवा संध्याकाळचा जो वेळ आहे ह्या वेळ नियोजन, त्या वेळेचं नियोजन करूनच ज्या सभा किंवा एकूण रॅली जे आहेत त्याचं आयोजन होते आहे। नेमकं मतदानाचा जो टक्का असणार आहे पुढच्या 5 दिवसामध्ये वर्ध्यात 26 एप्रिल रोजी मतदान होते आहे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी खूप मोठा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांकडून झाला आहे। विविध राजकीय पक्षांनी त्यासाठी आव्हानं केलेली आहेत, पण उन्हाचा पारा जर असाच तीव्र वाढत राहिला तर याचा फटका जो आहे तो मतदानाला पडेल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 26 रोजी होणारं जे मतदान आहे ते किती टक्के होतं, किती टक्के मतदान वाढवण्यात प्रशासकीय यंत्रणा आणि एकूणच राजकीय पक्ष त्यांना यश येतं तेच पाहणं महत्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।